मित्रांनो, मी दीपक यादव कृषी धन्वंतरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांचं स्वागत करतोय। आणि आपण आज बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी गाडवे साहेब यांच्या ज्वारीच्या प्लॉटवरती आलेलो आहे। आणि त्यांना आपण 2.5-3 महिन्यापूर्वी धन्वंतरीचे 1-2-3 प्रोडक्ट दिले होते, जे विषमुक्त शेतीमध्ये काम करते। आणि त्यांना ज्वारीच्या पिकामध्ये आलेला रिझल्ट त्यांच्याकडून ऐकूया। नमस्कार भाऊ, संपूर्ण नाव सांगा तुमचं? गाडवे सूर्यकांत आपटे। मोबाईल नंबर? 9004214755। गावाचं नाव? बिजवडी, तालुका मान जिल्हा सातारा, बरोबर। या ठिकाणी तुम्हाला ज्वारीसाठी परत तुमचा कांदा पण होता, तर आम्ही धन्वंतरीचे 1-2-3 प्रोडक्ट दिले होते। तर काय वापरलं होतं स्टेप बाय स्टेप सांगा जरा। सुरुवातीला ज्वारी पेरताना आपण क्रॉस सेड म्हणून बिजोरीज आणि RPS 76 बिजोरीचं आणि RPS 76 कसं वापरलं होतं? आपण धान्याला एक 5 किलोला म्हणजे बियाण्याला चोळलं 50 ml RPS 76 आणि 35 ml बिजोरी हे बियाण्याला हलक्या हाताने चोळून घेतलं। बरं। आणि थोडंसं एक 10-15 मिनिटांनी आपण त्याची पेरणी केली। सुकवलं आणि पेरणी केली। बरं, पेरणी केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? पेरणी केल्यानंतर आपल्या शेजारची ज्वारी आणि आपली ज्वारी एकाच दिवशी पेरली होती। एका दिवशी पेरणी केली? बरं, ओके। तर आपल्या ज्वारीची उगवण्याची क्षमता त्या ज्वारीच्या किती पटीने अधिक होती, म्हणजे एक 2-3 दिवस आधी म्हटलं तरी चालेल। ज्वारी पूर्ण उगवली का काय असं मर झाली, काय झालं? पूर्ण उगवून ज्वारी त्यांच्या आधी एक 3-4 दिवस आपली ज्वारी उगवली, वरती आली होती। बरं, त्यानंतर परत काय केलं? त्यानंतर परत ज्वारी जशी थोडी मोठी होईल, गुडघ्यावर गेली, त्यानंतर परत RPS 76 एक पंपाला, सॉलिडचा पंपाला 50 ml ने वर फवारणी केली। RPS 76 ची फवारणी घेतली? खुरपण्याच्या अगोदर घेतली का खुरपल्यानंतर घेतली? खुरपल्यानंतर घेतली। खुरपणी झाल्यानंतर एक RPS 76 ची फवारणी घेतली, नंतर काय वापरलं का? नंतर आपलं गोप्रोम आपलं दाणेदार जे DAP आपण म्हणू किंवा खत आहे आपलं, ते किती वापरलं तुम्ही बॅग? ते आता ह्या अर्ध्या एकराला 2 बॅगा वापरल्या। अर्ध्या एकराला 2 बॅगा, म्हणजे खुरपणी केली आणि बॅगा टाकल्या, बरोबर। त्यानंतर परत काय वेगळं आणखी? परत नाही म्हणजे बिजोरीचे RPSचा एक स्प्रे आणि गोप्रोम वापरलं। बरं, नेहमी ज्वारी असते तुमची? नेहमी। काय फरक जाणवला तुम्हाला आता ह्यावेळेस? ह्यावेळेस ज्वारी इतकी म्हणजे उंच गेलेली आहे, हाईट गेली ज्वारी? height आपण बांधावर उभा आहे, अजून ज्वारी खाली येते, बरोबर। ज्वारी अजून हाईट आहे। हाईट गेली आणि कणसामध्ये जे आपलं हे ताट आहे, पुढे दाखवलं, हे ताट हां, हे ताट पहिले एवढं जाड नव्हतं, जाड येत नव्हतं, असं जाड पडलं। हां, आता हे ताट जवळ अंगठ्या एवढं असं झालेलं आहे। बरं, जाड पडले। कणसामध्ये काय? कणसामध्ये हे बघा, हे दाणं बघायचं, कणसामध्ये दाणं एवढं जे पाखरान खाल्ले दाणेदार भरलेलं आहे, ते दाखवून जरा पुढे कणस, कणस भरलेत, दाणे भरलेत, ओके। आणि मोठं कणीस पडले, मोठं बरोबर। तर शेजारी तुमच्या बंधूने काय, कोणी कोणाचं राहणार आहे बाजूला? चुलत्यांचं त्यांनी वापरलं नाही, त्यांच्याने तुमच्या याच्यामध्ये फरक आहे? त्यांच्याने आपलं जमीन आसमान फरक। बरं, उत्पन्नात वाढ होईल? उत्पन्नात वाढ होईल आणि कडबा पण मागच्या वर्षीपेक्षा यंदा 1.5 पटीने म्हणलं तरी वाढ। कडबा वाढला, कडबा वाढतो हे वाटतं। बरं, खर्च किती झाला बरं? याच्या व्यतिरिक्त काय केमिकलचं काय वापरलं का तुम्ही? केमिकल नाही काय टाकलं, काय नाही, म्हणजे पूर्णपणे याच्यावरती वापरलं। धन्वंतरी खर्च वाढला का कमी झाला प्रत्येक वर्षीपेक्षा? खर्च मागच्या वर्षीपेक्षा थोडा कमी झाला म्हणतो चालेल, कारण रासायनिकचं आपण जरी 10-20 घेऊन टाकायचं म्हटलं तरी ते पोत आता नाही म्हणलं तरी 1500-1600च्या पुढे, त्याच्यापेक्षा कमी मध्ये मिळालं। म्हणजे खर्च कमी झालाय, उत्पन्न वाढलंय, कडबा वाढलाय। याच्या व्यतिरिक्त तुम्ही कांद्यासाठी वापरलं होतं, तर कांद्यामध्ये काय फरक जाणवला? आता कांद्या निघून गेला त्यामुळे तिथलं व्हिडिओ घेऊ शकत नाही आपण, पण काय फरक झाला तर कांद्यामध्ये सुद्धा आपण हे बीज प्रक्रिया केली होती कांद्याच्या बियाला? हां, आणि कांदा आपली विस्कटला होता, विस्कटून टाकला होता, ओके। त्यामुळे उगवण्यात मळ मुळकूज असं काही प्रमाण नव्हता, कांदा एकसारखा आणि एक समान होता। कांद्यामध्ये साईज चांगली झाली? साईज चांगली। रेट काय भेटला तुम्हाला? कांद्यामध्ये आपल्याला रेट भेटला 2500-2600, जो गारवा 5 महिन्याचा असतो त्याला। बरं, आणि हळवा जो आहे त्याला 2021 रुपये दर भेटला। 2021 म्हणजे रेट चांगला भेटला, बरं। रेट चांगला। तुमच्या बरोबर कांदे आणखी शेतकऱ्यांचे असतील, हो, त्यांच्या आणि तुमच्या रेटमध्ये काय फरक पडला का? हां, पडला की फरक। आपण सॉइल गार्ड सोडल्यामुळे आपल्या कांद्याला शेवटच्या पाण्याला सॉइल गार्ड सोडलं होतं, हां, त्याच्यामुळे ब्लिचिंग, फिनिशिंग आणि कलर यात जमीन आसमानचा फरक पडला। शेजारचा कांदा आपल्या कांदा रेटमध्ये फरक पडला का? हां, रेटमध्ये शेजारचा कांदा काही लोकांनी 2200 दिलाय, काही लोकांनी 2000 दिलाय, तुमचा 2500 गेला, 300 रुपये प्रॉफिट झाला तो, ह्याच्यामध्ये पण झाला। तर धन्यवाद साहेब, अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्ट घेतले धन्वंतरीचे, रिझल्ट चालू केल्याने तर शेतकऱ्यांना पण सांगताय। आता तुमच्या मार्फत आम्ही 10 ते 20 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय आतापर्यंत, तर आभार आहे तुमचा, थँक्यू।